प्रसाद लाड आपल्याबरोबर आहेत. सर, खरातांचा विषय खूप गाजलेला आहे. ईशान्येश्वर जे मंदिर आहे ते पूर्ण अनधिकृत पात्रात बांधलेलं आहे असं समोर येते. त्याच्यावर कारवाई होणार का? निश्चितपणे माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं याच्यामध्ये कोणालाही सोडणार नाहीत. जे आरोपी आहेत त्यांनाही पकडलं जाणार, आरोपीला मदत केलं त्यांनाही पकडणार, अधिकारी असो राजकीय नेता असो प्रत्येकावर कारवाई केली जाईल. आणि मंदिराच्या बाबतीत देखील त्यांनी काल निर्णय घेतलेला आहे. त्याची देखील सगळ्या संपत्तीची जप्ती देखील केली जाईल. सर, त्याचबरोबर जे ट्रस्टी आहेत त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे असं मुख्यमंत्री म्हटलेले आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांनी काल त्यांच्या निवेदनात फार स्पष्टपणे निर्देश दिले आहेत की जे आहे त्यांच्यावर सर्वांवर कारवाई होईल. आरोपी असेल त्याला पाठीचं घातलं जाणार नाही, आरोपींना मदत करणाऱ्यांना देखील शिक्षा केली जाईल, हे देखील माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शेवटचं वर्ष संतोष देशमुख केसमध्ये आता आपण सरकारकडनं बक्षीस लावण्यात आलेलं आहे. जे आंधळे जे फरार आहेत त्याच्यावरती बक्षीस लावण्यात आलं. नाही, मला वाटतं की अशा प्रकारच्या आरोपींना सोडलं गेलं नाही पाहिजे. अशा प्रकारच्या आरोपी वृत्तीला आळा घातला गेला पाहिजे आणि त्यांच्यावर निश्चितपणे शिक्षा केली पाहिजे. नक्कीच हे होते प्रसाद लाड यांनी सांगितलेलं. कोणाला सोडलं जाणार नाही. आरोपी असतील, आरोपीला मदत करणारे असतील, मध्ये नेते असतील, कोणी असेल त्यांना सर्वांवरती कारवाई केली जाईल असाच एक ठाम मत सरकारने केलं आहे. व्हिडिओ सागरसह कपिल राव, झी मीडिया, मुंबई.